हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहेचा एपिसोड लिहू. कालच्या भागात आपण बघितलं होतं की मीरा मंजिरीला दिवा परत करते. तेव्हा मंजिरीला आतून खूप आनंद होत असतो तो दिवा घेताना. पण ती रडवलेला चेहरा दाखवत बोलत असते की या दिव्यात नक्की काहीच तरी आहे. मीरा, हा दिवा आपल्याला नष्ट करायला हवा. मी जाते आणि या दिव्याला नष्ट करते. तेव्हा मीरा बोलते, आईसाहेब मी पण येते. तेव्हा मंजिरी बोलते, नको, तू नको येऊ. मीरा, मी हा दिवा घेऊन जाते, तू माझ्या मागे येऊ नको आणि मीही मागे वळून बघणार नाही, नाहीतर या दिव्यातली नकारात्मक शक्ती घरातच राहील. तेव्हा मंजिरी गेल्यावर मीरा अंबिकाला विचारत असते की ताई, आपण तो दिवा दिला खरा, पण या दिव्याचा आणि मायाचा काय संबंध हे आपल्याला कळायला हवं ना. तेव्हा अंबिका बोलते की हे बघ मीरा, आत्ता तो दिवा या घराबाहेर गेला त्यामुळे आईंना समाधान मिळालं ना, मग बस झालं. इकडे मंजिरी मार्जरीच्या इथे दिवा घेऊन येते. तेव्हा मार्जरी बोलते, शाब्बास मंजिरी, तू हा दिवा सूर्यास्त होण्याच्या आतच मिळवला. आता या दिव्याचं कार्य झालंय, हा नष्ट करून टाक. बरं झालं, नाहीतर तुझं सगळं रूप बाहेर आलं असतं. तेव्हा मंजिरी दिवा आगीत टाकून नष्ट करते. तेव्हा मंजिरी बोलते, मार्जरी, हा दिवा नष्ट झालाय, पण माझ्या अडचणी कधी नष्ट होणार? आपल्याला मोठं पाऊल कधी उचलता येईल? मी कधीपर्यंत अशी शक्तिहीन राहील? तेव्हा मार्जरी बोलते, नाही, तू शक्तिहीन नाहीयेस, तू तुझी शक्ती गळ्यात घालून फिरतेस. तेव्हा मंजिरी तिच्या गळ्यातलं पेंडन बघते आणि बोलते, पण मार्जरी, याचा काय उपयोग आहे? जोपर्यंत आपण मनुष्य आणि आत्मा यांची जोडी तोडत नाही तोपर्यंत आपण मीराला नाही मारू शकत. तेव्हा मंजिरी बोलते, एक दुष्टचक्र होऊन बसले, पण हे दुष्टचक्र भेदावंच लागेल. रात्री मीरा त्याच विचारांमध्ये असते की मायाने हा दिवा कुठून आणला असेल वगैरे वगैरे. अंबिका तिच्याशी बोलतच असते वेदाबद्दल. तेव्हा अंबिकाचं लक्ष जातं आणि ती बोलते की मीरा, कुठे हरवली आहेस? मी एकटीच बोलतीये. तेव्हा मंजिरी त्यांच्या तिथेच उभं राहून त्यांच्या गप्पा ऐकत असते. तेव्हा मीरा बोलते, ताई, आईसाहेब घरी आल्या खरं, पण त्यांनी त्या दिव्याचं काय केलं हे बोलल्या नाही. तेव्हा अंबिका बोलते, त्या विसर्जन करून आले असतील कुठेतरी, तू उगाच काळजी करतेस. तेवढ्यात मंजिरी बोलते, मीरा, अगं तुझा दिवा मी खाडीत टाकून दिलाय आणि आता असं काहीतरी घरातनं नकारात्मक शक्ती गेल्याचं फील येतंय मला. तेव्हा अंबिका मंजिरीकडे बघते आणि मीराला बोलते, मीरा, आईंच्या मनात काहीतरी चलबिलचल सुरूच वाटते. तेव्हा मंजिरी लगेच मूड चेंज झाल्यासारखं दाखवते. विचार त्यांना, असं अंबिका विचारते. तेव्हा मीरा बोलते, आई, तुम्हाला कसली काळजी वाटते का अजून? तेव्हा मंजिरी बोलते की अगं मीरा, माहीत नाही, पण मला तो दिवा, ती कसली तरी नकारात्मक शक्ती, असं काहीतरी वेगळंच वाटत होतं मनात, चलबिचल. मला कळतच नव्हतं की काय चाललंय, असं मला होत असतं. पण बरं असो, मी तुला विचारणार होती मीरा, मला आता आठवत नाही. मीरा, तो दिवा तुला कुठे मिळाला होता? तेव्हा अंबिका बोलते की मीरा, मायाचं नाव इतक्यात घेऊ नको, अजून तिच्याकडनं सत्य वदवून घ्यायचंय, तू दुसरं काहीतरी सांग. तेव्हा मंजिरी विचारते, काय गं मीरा? तेव्हा मीरा बोलते, घरामागे सापडला होता, मला शंका आली म्हणून तो मी माझ्याकडे ठेवून घेतला. तेव्हा मंजिरी बोलते की मीरा, ह्या वेळेला मला शंका आली म्हणून मी होऊन तुला विचारलं, पण दरवेळी असं काही झालं, अशी काही शंका आली तर मला सांगत जा. तेव्हा मीरा बोलते, हो आईसाहेब, मी तुम्हाला सांगत जाईन. तेव्हा मंजिरी येते म्हणून चालली जाते. तेव्हा मीरा बोलते अंबिकाला की ताई, कधी कधी असं वाटतं ना की आईसाहेबांना सगळं सांगून टाकावं आणि त्यांना आपल्यासोबत घ्यावं. तेव्हा अंबिका बोलते की नाही मीरा, आपल्याला इतक्यात ते करता येणार नाही. नंतर इकडे हॉलमध्ये दादासाहेब सगळे बसलेले असतात आणि मायाला बोलत असतात की माया, अनन्या म्हणते ते बरोबर आहे, तुला डॉक्टरांची गरज आहे. अथर्व बोलला आहे डॉक्टरांशी, तू डॉक्टरांना जाऊन भेटून ये. अंबिकाला हसायला येत असतं. तेवढं तिथे मीरा येते. अंबिका तिला खुणवते, मीरालाही हसायला येतं. तेव्हा मायाचं लक्ष असतं मीराकडे. तेव्हा नर्मदा बोलते, पण काहीही म्हणा, झोपेत चाललं हे वेड्याचं लक्षण आहे ना हे. मंजिरी बोलते, नर्मदा, एवढं काही झालेलं नाही आहे मायाला. तेव्हा नर्मदा बोलते, हो वहिनी, पण काळजी वाटते ना, अशा अवस्थेत माणूस काहीही करू शकतो. हे डिस्कशन चालू असतं. अंबिकाला आणि मीराला हसायला येत असतं. तेव्हा अंबिका मीराला बोलते, चांगलंच काही चित पकडलं गं तू मायाला. दादासाहेब बोलत असतात की नर्मदा, तू त्या मायाला साथ द्यायच्या ऐवजी तिला घाबरवते का? अंबिका मीराला सांगत असते, तिचं असं झालं, इकडे आड तिकडे वीर. तेव्हा त्या दोघे हसत असतात. माया बघतच असते मीराकडे की हे एकटी हसते म्हणून. दादासाहेब बोलतात की माया, तू लवकरात लवकर डॉक्टरांना भेटून घे, तुला जो काही त्रास होतोय तो सगळं सांग. इकडे मायाला आठवत असतं आणि तिला चिड येत असते. तेव्हा मायाला आठवत असतं की मीराने तिला सांगितलेलं असतं, आजपर्यंत तू त्याची औषधं घेत होतीस आणि तू नॉर्मल नाही आहेस हे सगळ्यांसमोर जाऊन कबूल करायचं, तर तुला गोळ्याने घ्यावा लागणार. तेवढ्यात माया सगळ्यांसमोर बोलते, नाही दादासाहेब, ॲक्च्युली माझी ट्रीटमेंट आधीपासून सुरूच आहे. मी आधीपासून डिप्रेशनच्या गोळ्या घेतच होते, पण मध्यंतरी त्या बंद झाल्या. तेव्हा माया सांगत असे की मला आधी असं व्हायचंच, थोडंसं डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं त्रास व्हायचा, मध्येच मूड स्विंग व्हायचे, मध्येच सॅड वाटायचं. त्या गोळ्या बंद केल्या ना मी, आता गोळ्या सुरू केल्या ना तर मग पुन्हा मला तसा त्रास नाही होणार. तेव्हा अनन्या बोलते की माया, तुझा त्रास
जास्त नाही हो, एवढंच आम्हाला वाटतं, तुझी काळजी वाटते. तेव्हा माया बोलते की थँक्यू अनन्या, आय नो, मला समजतं आहे, पण मी पुन्हा माझे मेडिकेशन चालू केले ना तर मला पुन्हा त्रास नाही होणार. तेव्हा दादासाहेब सगळ्यांना विचारतात की मायाला हा त्रास सुरू होता, तिचे औषधोपचार चालू होते, कोणालाच माहीत नव्हतं का? तेव्हा मीरा बोलते नाही. तेव्हा अनन्याही बोलते की बघा ना बाबा, अशी काय ही, बरं झालं हिचं लग्न दादासोबत नाही झालं. तेव्हा अंबिकाला खूप हसायला येतं. तेव्हा अनन्या बोलते की मीरा वहिनी सॉरी, म्हणजे ती तुझी ताई आहे. पण तेव्हा दादासाहेब बोलतात की मीरा, तुलाही नव्हतं माहीत का? तेव्हा मीरा बोलते नाही ना बाबा. कडे तिथे अथर्व येतो. सगळ्यांना हॉलमध्ये बघतो. मीराकडे बघत त्याला स्माईल करत असतो तो. आणि मीरा आणि अथर्व एकमेकांकडे बघतच असतात. तेव्हा अंबिकालाही कळत असतं की हे दोघं बघतायत म्हणून. तेव्हा अनन्या बोलते वा दादा, आलास तू, ये ये. तेव्हा अथर्व आल्यावर अनन्या बोलते की माझं आईस्क्रीम कुठे गेलं? तेव्हा अथर्व बोलतो ओ सॉरी, ते माझ्या डोक्यातनं स्किप झालं. तेव्हा अनन्या बोलते की दादा, मी टेक्स्ट केला होता. तेव्हा दादासाहेब बोलतात की अनन्या ऑनलाईन मागून घे. तेव्हा अनन्या खुणवते की बाबा, आम्ही एक आईस्क्रीम कशाला ऑनलाईन मागू? त्यापेक्षा दादा आणि वहिनी जातील ना, ते घेऊन येतील. तेव्हा अनन्या दादासाहेबांना खुणवत असते. तेव्हा दादासाहेब बी बोलतात की बरं. तेव्हा मंजिरी बोलते की कशाला अनन्या, तो आत्ताच आला आहे ना ऑफिसवरून, अथर्व जा तू रूममध्ये जा आणि फ्रेश हो. तेव्हा अनन्या पुन्हा दादासाहेबांना खुणवते. तेव्हा दादासाहेब बोलतात की मंजिरी नको, ते दोघं जातील, जा तुम्ही दोघं आणि आईस्क्रीम घेऊन या. अंबिकाला हसायला येत असतं. तेव्हा अनन्या बोलते की वहिनी छान दिसतेस तू. हो ना दादा, जा जा तुम्ही लवकर आईस्क्रीम घेऊन या. तेव्हा नर्मदाही बोलते अरे जा पटकन, तुम्ही दोघं एकमेकांकडे बघताय काय? आता ही आईस्क्रीम म्हणते तर मलाही आईस्क्रीम खायची इच्छा झाली. एक काम करा, तुम्ही सगळ्यांसाठीच घेऊन या. तेव्हा अनन्या बोलते तर दादासाहेब बोलतात की अथर्व, अरे काय एवढा विचार करतोय, जा जा पटकन आईस्क्रीम घेऊन या. तेवढ्यात नर्मदाही बोलते हां. तेव्हा अंबिका बोलते मीरा, जा, एवढी काय विचार करते, जा आणि पटकन आईस्क्रीम घेऊन या. तेव्हा अंबिका बोलते जा जा. तेव्हा अथर्व बोलतो ठीक आहे आलोच. तेव्हा मीरा आणि अथर्व आईस्क्रीम घ्यायला जातात. इकडे अनन्या आणि नर्मदा मायाच्या खोलीत येतात. माया डोळे लावून पडलेली असते. तेव्हा नर्मदा हळूच घाबरत घाबरत मायाला विचारते माया. तेव्हा माया डोळे उघडते. तेव्हा नर्मदा घाबरून अनन्याला पकडते. तेव्हा नर्मदा अनन्याला पुढे करते. तेव्हा अनन्या बोलते की माया ठीक आहेस ना? तेव्हा माया बोलते हो, मला काय झालं आहे? तेव्हा अनन्या बोलते अगं तुला डिप्रेशन आलं होतं ना? तेव्हा माया बोलते हो आलं होतं, पण आता गेलं, आता ठीक आहे मी. तेव्हा नर्मदा बोलते डोक्यावर परिणाम झालेला प्रत्येक व्यक्तीला असंच वाटतं. तेव्हा अनन्या नर्मदाला बोलते की हत्या शांत बस. तेव्हा अनन्या बोलते की माया रात्रीचा डोस घेतला ना? तेव्हा माया बोलते हो. तेव्हा नर्मदा बोलते घाबरत घाबरत माया एक शब्दानेही मला बोलली नाहीस गं तू, तसं मला मध्ये मध्ये वाटत होतं वेदासारखी वागतेस. तेव्हा अनन्या बोलते हत्या, वेडं आणि डिप्रेशन वेगळं असतं. तेव्हा माया चिडून बोलते कसं आहे आत्या, मी बरी आहे आता. आणि ती उठणार तेवढ्यात नर्मदा बोलते नाही 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 तू बस बस बस. तेव्हा अनन्या बोलते माया कोणती औषधं घेते जरा दाखवतेस का? तेव्हा माया बोलते अगं मी आत्ताच औषध घेतलं, लास्ट ट्रिप्स होती ती आणि ती फेकली मी. तेव्हा नर्मदा अनन्याला बोलत असते की बरं झालं आपण हिला बाहेरून कुलूप लावत होते, नाहीतर ही वेडी माणसं असतात ना, ती जीव घेतात, म्हणजे आपला नाही दुसऱ्यांचा. तेव्हा नर्मदा बोलते माया तुला असं वाटतं का गं कोणाचा तरी जीव घ्यावा असं? तेव्हा माया चिडून बोलत असते, पण तिला दाखवायचं पण नसतं की ती चिडली. आत्या कसं आहे ना, मेंटल हेल्थमध्ये वेगवेगळे प्रकार असतात, ते तुम्हाला माहिती असतीलच. अनन्या तू जरा समजवतेस का गं? तेव्हा अनन्या बोलते की आत्या अगं जसं आपण आजारी पडतो ना फिजिकली, तसं हे मानसिक आजारी पडतात, याचा काही एवढा इश्यू करायचा नसतो आणि अशा व्यक्तींना घाबरायचं नसतं, उलट सपोर्ट करायचा असतो. तेव्हा अनन्या बोलते माया तू घाबरू नकोस, यू डोंट हॅव टू वरी, आम्ही आहोत तुझ्यासोबत. इकडे मंजिरी तिच्या खोलीत येते, दरवाजा बंद करते आणि बोलते की नशीब ते दिव्याचं प्रकरण मिटलं, त्या मीराने त्या मायाला पूर्ण घेरले आणि तिकडे ती अनन्या आणि तो थेरडा मीरा आणि अथर्वला एकत्र आणण्याचा प्रयत्न करतायत आणि माझे हात पण दगडाखाली, मी काहीच करू शकत नाही. तेव्हा मंजिरी सगळे दागिने काढून आंघोळीला जाते. तेव्हा नर्मदा वहिनी वहिनी करत येते आणि बोलते कुठे गेल्या, या आंघोळीला गेल्या असतील म्हणून चालली जाते. तेवढ्यात तिला मंजिरीने दागिने काढलेले दिसतात. तेव्हा ती जाते आणि बोलते की वा किती सुंदर दागिने, दादा पण कसला प्रेम करतो ना, किती दागिने आणून देतो तिला. तेव्हा ती एक एक दागिना बघत असते. तेव्हा ती मंगळसूत्र बघते आणि मंजिरीने गळ्यात जो खडा घातलेला असतो तो ती हातात घेते आणि बोलते की हा खडा पण कसला महाग असेल ना, हा खडा जरी विकला ना तरी ठाण्यात मस्त फ्लॅट येईल. तेव्हा नर्मदा तो खड्यांचं मंगळसूत्र तो खडा गळ्यात घालून बघणार, तेवढ्यात मंजिरी तिकडनं येते आणि जोरात ओरडते नर्मदा, आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.